पुढील 3 ते 4 तासात मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणेमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा, तर पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेलं पाणी ओसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू। स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू, तर सगळ्या एसी लोकल आज रद्द। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू, मात्र लोकल उशिरानं धावत असल्याची माहिती। पावसामुळे लोकल सेवेवर झाला होता परिणाम। चुनाभट्टीवरून ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा सुरू। पावसाचं पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरची ही वाहतूक सुरू। प्रचंड पावसामुळे मुंबई विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे 50 उड्डाणं रद्द। यापैकी 42 उड्डाणं इंडिगो आणि 6 उड्डाणं एअर इंडियाची। अलायन्स एअरलाही 2 उड्डाणं करावी लागली आहेत रद्द। अंधेरी सबवे ते ओल्ड नागरदास रोडला जाणारा मुख्य रस्ता गेला वाहून। पालिकेच्या कामावर नागरिकांकडून सवाल उपस्थित। मुंबईच्या एलटीटी टर्मिनस समोरील मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत नसल्यानं 4 चाकी थेट नाल्यात पडली। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। पालघरच्या बोईसरमध्ये दुचाकीवरनं जात असताना खड्ड्यात पडून 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू। संतप्त स्थानिकांचा बोईसरमध्ये रास्ता रोको। मुंबईच्या दिंडोशी डोंगरावरच्या वालभट नदीचं उगमस्थान असलेला नागरी निवारा धबधबा प्रवाहित। मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसानंतर यंदा पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित। वसई विरारमध्ये सुद्धा जोरदार पाऊस। सखल भागात पाणी साचलं, तर दमदार पावसामुळे वसई ग्रामीण भागातला शेतकरी सुखावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातनं आढावा। आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनाही सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा। विभागनिहाय पावसाची आकडेवारी, झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची फडणवीसांनी घेतली माहिती। त्यानंतर विधानसभेतही दिलं निवेदन। मुंबईकरांचे झालेले जे हाल आहेत त्याला मुंबई पालिका अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार। मुंबई पालिकेचा नियोजनशून्य कारभार समोर। नालेसफाईची श्वेतपत्रिका काढावी, आशिष शेलारांची सभागृहात मागणी। खासदार नरेश म्हस्केंची ठाणे पालिका मुख्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। मुसळधार पावसामुळे शहरात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये म्हणून म्हस्केंच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना। ठाणे महापालिका क्षेत्रात पुढचे 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा। नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम। वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना जामीन मंजूर। 15,000 रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर। मिहीर शहा अजूनही फरारच। अरुण गवळीच्या खटल्यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ। क्राईम ब्रांचची सत्र न्यायालयात कबुली। 2013 मध्ये मुंबईत आलेल्या पुरात कागदपत्र गहाळ झाल्याचा पोलिसांचा दावा। घाटकोपर होर्डिंग प्रकरणात निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणीत वाढ। कैसर खालिद यांच्या संपत्तीची चौकशी होणार। आणि यानंतर आपण पाहूया कोकण सुपरफास्ट। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कॉन्क्रीट रस्त्याला मोठमोठे तडे। गड नदीवरच्या आरवली इथल्या पुलाच्या बाजूला साधारण 30 मीटर रस्त्याला पडल्या भेगा। मुंबई गोवा महामार्गावरचं निकृष्ट काम समोर। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये समुद्राला उधाण आल्याचं चित्र। काही तासांमध्येच पावसाचा जोर वाढल्यास समुद्र आणखी खवळणार, लाटाही उंचपणे उसळणार, हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधब्यावर जायला पर्यटकांना बंदी। धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद। किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेडिंग करत बंद, तर किल्ल्यावर जाणारा रोपवे मार्गही प्रशासनानं केला बंद। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये तुफान पाऊस। कर्ली नदीला पूर। काळसे बागवाडी परिसरातल्या घरांमध्ये शिरलं पाणी। नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं काढलं बाहेर।
रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचं थैमान, मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमध्ये साचलं पाणी. आबलोली रत्नागिरी मार्गावर सुद्धा नदीचं पाणी आल्यानं मार्ग बंद. रत्नागिरीतल्या संगमेश्वरमधील गड नदीला पुन्हा पुराचं पाणी. माखजन बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख 8 नद्यांपैकी खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर. दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ. रायगडच्या चिकणी गावातील बस स्थानका शेजारी असणाऱ्या पुलाचा मुख्य भाग वाहून गेला. पुलावर एकेरी वाहतूक सुरू. पुलाला मोठं भगदाड पडल्यानं पूल कमकुवत. महाडमध्ये उन्मत्त रेड्याचा हैदोस. रेड्यानं 7 ते 8 जणांना धडक दिल्याची माहिती. 3 जण गंभीर जखमी. आणि यानंतर आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट. पुण्यातील डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाची दमदार हजेरी. पुण्यामध्ये पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट. घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता. पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. फलटणमध्ये रिंगण सोहळ्यादरम्यान पावसाची हजेरी. छत्री, रेनकोटसह भक्त रिंगण सोहळ्यात सहभागी. चांदोबाचं लिंब इथं माऊली महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार. मोठ्या उत्साहात हजारो वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी. मध्यरात्री पुण्यामध्ये हिट अँड रनमध्ये पोलिसाचा मृत्यू. मुंबई पुणे महामार्गावर हॅरिस ब्रिज खाली अपघात. गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारनं उडवलं. पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू. पुण्यामध्ये आणखी एका हिट अँड रन प्रकरणात पोलीस हवालदार सचिन माने यांचा मृत्यू. पिंपळे सौदागर इथं अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं झाला मृत्यू. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडले. धरणातनं 19,105 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. खड्ड्यांमुळे नाशिक मुंबई रस्त्याची दुरावस्था आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर माजी खासदार हेमंत गोडसे आक्रमक. पिंपळद फाटा इथं कार्यकर्त्यांसह गोडसेंचा रास्ता रोको. नाशिकच्या मालेगावात 2 मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक. 2 जण गंभीर जखमी. एकाची प्रकृती अत्यवस्थ. अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत पहिली सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक. पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप आराखड्याबाबत बैठकीमध्ये चर्चा. नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला अपघात. चालकाचा मृत्यू. 3 जण जखमी. अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना झाला अपघात. अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित असून मुख्यालयाच्या मागणीसाठी आंदोलन. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि सर्व पक्षीयांच्या वतीनं श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर निदर्शन. अकोल्यातल्या बाळापूरमधल्या रतनपुरी गावाला पाणखास नदीच्या पुराचा वेढा. गावचा संपर्क तुटला. कारंजा रमजानपूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर स्थिती. बुलढाण्यातल्या गारडगावला पुराचा वेढा. पुरात अडकलेल्या बापलेकांना आपत्ती व्यवस्थापन विभागानं पोकलनच्या सहाय्यानं काढलं बाहेर. प्रशासनाचा ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. नदीला आलेल्या पुरामध्ये कार गेली वाहून. बुलढाण्याच्या खामगावातल्या सुटाळा इथली घटना. सुदैवानं वाहनात कुणीही नव्हतं. शहीद प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर मुरगाव भाकरे गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात जंजाळ यांना वीरमरण. आणि यानंतर पाहूया मराठवाडा सुपरफास्ट. नांदेडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली. यावेळेला 25 जेसीबीजनं जरांगेंवर पुष्पवृष्टी. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची उपस्थिती. मराठा आणि ओबीसी समाजात छगन भुजबळच वाद निर्माण करतायत. एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. जालन्यातल्या लालबाग परिसरात ट्रक खाली आल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू. ट्रकला ओव्हरटेक करताना घडली ही घटना. अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक. ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला गाडीत शिरसाट यांची कन्या हर्षदा, त्यांची पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती.
संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला होणं चुकीचं, कुटुंब सोबत असताना असा हल्ला होणं निषेधार्ह, पोलीस याबाबत योग्य तपास करतील, रोहित पवारांची प्रतिक्रिया. आणि यानंतर राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयकावर बैठकीमध्ये चर्चा. जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या मराठमोळ्या खेळाडूंना शासन सेवेत मिळणार थेट नियुक्ती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी होणार नियुक्ती. राज्यामध्ये 12 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम्स तैनात. महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी. फेरपरीक्षेच्या मागणीसह 38 याचिकांवर पुढची सुनावणी गुरुवारी. सुप्रीम कोर्टाचे सीबीआयला तपासाचा अहवाल देण्याचे निर्देश. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली तारीख. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.